50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून तरुणाचा निर्घुण खून। सांगलीतील बस स्थानकाजवळील मोबाईल दुकानातील घटना। हल्लेखोरांना तातडीने केले जेरबंद। सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा 100 रुपयाचे स्क्रीन गार्ड 50 रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत निर्घुण खून केला। सदर खुनाची घटना ही आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतलं। रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती। दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। या घटनेनंतर शहर पोलिसांच्या PSI